खास करून वसंतप्रेमी बांधवांना जय वसंत. ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी झगडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यांच्या नशिबी राजयोग आला नाही असं मी ज्यांना म्हणेन, ते आपले माजी खासदार आरक्षणाचे आपल्याला नेहमी माहिती करून देणारे हरिभाऊ राठोड. भावी मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते आमचे मोठे बंधू आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान तरुण तडफदार राजेश भैया राठोड. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, आमचे विचारवंत डॉक्टर पवारसाहेब आणि सुभाष साहेब आणि आपण सर्व बंधू. मी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला MPhil PhD धारक असल्यामुळे तिथे एक वाक्य नेहमी आम्हाला सांगितलं जायचं की पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं आणि ज्याचं मस्तक घडते तो कोणापुढेही नतमस्तक होत नाही. पवारसाहेबांनी पुस्तकाची माहिती इथे दिली. खरंच चांगलं पुस्तक ते लिहितात, परंतु पुस्तकाच्या बाबतीतच विषय निघाला म्हणून मी 4 वाक्य पुस्तकावर बोलून बाहेर जाणार आहे, कारण आपण त्यातूनच आलेलो आहोत. तुम्ही आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारेल, मला तुमची IQ आणि नॉलेज पण टेस्ट करायचं आहे. वसंतराव नाईकांनी एक त्यांच्या आयुष्यात एक पुस्तक लिहिलं होतं. आपल्यापैकी कोणी सांगू शकेल त्या पुस्तकाचं नाव काय होतं? वसंतराव नाईक साहेबांनी एक पुस्तक लिहिलं आपल्या हयातीत आणि तो पुस्तक आत्मचरित्रपर होता. त्या पुस्तकाचं नाव कोणाला माहिती आहे? नाही. हेच खरं दुर्दैव, कारण काय एवढा मोठा माणूस आहे. दुसरं दुर्दैव आहे की ते काही पुस्तक. ओके, दुर्दैव यासाठी खरं तर सुरुवात निगेटिव्ह करू नये, परंतु निगेटिव्ह वरून आपण पॉझिटिव्हकडे जाऊ, अज्ञानातून ज्ञाताकडे जाऊ. महाराष्ट्रात दोनच महान व्यक्तीवर या शासनाने जे ग्रंथ लिहिले त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ फक्त वसंतराव नाईक साहेबांवर लिहिला. 700 पानाचा चतुरस्र ग्रंथ विधान भवनाने प्रकाशित केला. 500 पानाचा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने महानायक म्हणून प्रसिद्ध केला आणि 200 पानाचा महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून साहित्य आणि संस्कृतीने लिहिलं. यापूर्वी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महाराष्ट्र शासनाने लिहिलेलं आहे, परंतु त्यानंतर जर दुसऱ्या क्रमांकाचं कोणावर लिहिला गेला असेल तर तो वसंतराव नाईक साहेबांवर लिहिला गेले. आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपण वसंतराव नाईक साहेबांचं नेमकं लिखाण कार्य काय आहे हे आपणच म्हणजे स्वतःच समजू शकलेलो नाही, त्याच्यामुळे दुसऱ्यांना आपण सांगू शकत नाही. तर वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या आयुष्यात एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे द पाईप अँड फ्लो. तो खरं तर त्याचं जरी नाव इंग्रजीत असलं तरी तो मराठीत होता, द पाईप अँड फ्लो. म्हणजे वसंतराव नाईक साहेब हे पाईप ओढायचे, पाईपापासून ते फ्लो म्हणजे नागरापर्यंत कसे गेले या बाबतीत त्यांनी ते आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रूथ अँड फादर स्टीफन्स यांना ते गुरु मानत होते, म्हणून ते स्वतःचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. परंतु ते आत्मचरित्र एवढं भडक होतं की कदाचित त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर इन्स्टंट नाईक साहेबांना राजीनामा द्यावा लागला असता, एवढं ते सत्य त्यात त्यांनी लिहिलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्याच्या प्रती सगळ्यांना न वाटता काही लिमिटेड लोकांपर्यंत ते सीमित ठेवलं. आणि सुदैवाने फॉर्च्युनेटली मी त्यातली एक पुस्तक म्हणजे त्यातली एक कॉपी मला मिळाली. मी तेव्हा विद्यार्थी अवस्थेत होतो, मला त्याची प्रिंट करता आली नाही, पण मला वाचायला मिळाली. विभावरी राठोड म्हणून प्राध्यापक होत्या, मी वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबादला शिकायला होतो. राजाराम राठोड सर हे त्यांचे स्वीय सचिव होते आणि त्यांच्याकडे ती कॉपी चोरून त्यांनी ठेवलेली होती. म्हणायचा उद्देश हा की वसंतराव नाईक साहेबांवर महाराष्ट्र शासन का लिहिते, तर वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रातले अजून दुसऱ्या क्रमांकाचे काय म्हणू त्याला आपण समाज सुधारक होते. ते कसे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी 1950 मध्ये आरक्षणाच्या बाबतीत लिहिलं असेल आणि 1905 मध्ये शाहू महाराजांनी जरी आरक्षणाची सुरुवात केली असेल, तर तिसरे आणि दुसरे वसंतराव नाईक साहेब असे आहेत की ज्यांनी सर्व समाजांना मिळून एक सूची तयार केली. ही हिंमत फक्त वसंतराव नाईक साहेबांनी केली. ती संपूर्ण भारतातला पहिला व्यक्ती त्यांनी आरक्षणाबाबत लिहिलं. आणि म्हणून पाईप अँड फ्लो मध्ये त्यांनी एक वृत्तांत लिहिलेले. तो वृत्तांत मी मुद्दाम सांगेन तुम्हाला की वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री राहिले असते. हे वृत्तांत त्यांनी त्यात लिहिले. वसंतराव नाईक साहेब यांना पहिल्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळणार होता आणि ते कोट शिवून तयार झालेले होते वर्षा या निवासस्थानी त्यांच्या. मला वाटते वेडबिगल नावाचा त्याचा तो बंगला होता. नाईक साहेबांनी नंतर तो वर्षा म्हणून कन्वर्ट केला आणि राज्य शासनाला डोनेट केला. कोट वगैरे शिवून ते तयार होते. बाबासाहेब नाईक आणि सर्व तिथे जमलेले होते.
आणि रात्री 9-9:30च्या दरम्यान केंद्र शासनाकडून तार अचानक आला. आता वसंतराव नाईक साहेब आणि यशवंतराव या नावात ती थोडीशी गफलत होती आणि वसंतरावच्या ऐवजी यशवंतराव हा शब्द पुढे आल्याने अचानक यशवंतराव चव्हाणांना रात्री 9च्या नंतर मेसेज द्यायला सुरुवात केली आणि सकाळी यशवंतराव चव्हाण शपथ घ्यायला गेले. मात्र रात्रीतच सगळे आपले बंजारा समाज सगळे बांधव वगैरे आलेले होते. नाईक साहेबांना पहिली शपथविधी मिळणार होती, परंतु नाईक साहेबांनी हे गुपित कोणालाही कळू दिलेलं नाही. त्यांच्या बाबतीत काय घडलं ते कोणालाच कळू दिलेलं नाही आणि ते त्या अंगावरचा कोट काढून बाकीच्या सगळ्यांना घेऊन गेले आणि चला ना त्यांनी शपथ घेतली नंतर महसूल मंत्री पहिले. आणि मग 1.5-2 वर्षानंतर जेव्हा दिल्लीला ते गेले आणि ही चूक त्यांना कळली केंद्रातल्या सरकारला आणि खास करून लालबहादूर शास्त्रीजींना, कारण लालबहादूर शास्त्री खूप मानत होते नाईक साहेबांना. त्यांनी हे कानात सांगितलं की तुम्ही तर पहिले मुख्यमंत्री होणार होते, काय झालं? तर मग असा तार आला आणि लालबहादूर शास्त्रींनी तो वृत्तांत सांगितला की आमच्याकडून अशी चूक झालेली होती, परंतु ती तुम्ही मान्य केली. अत्यंत फ्रेंडली मान्य करणारा व्यक्ती आणि पहिलं मान सन्मान मिळताना सुद्धा कोणालाही न कळू देणारी व्यक्ती आणि शेवटला राजीनामा देतानाही सिल्लोडच्या याला दौऱ्यावर असताना त्यांना कळलं की आपल्यावर काही ॲलिगेशन्स होणार आहेत, तर पूर्वीच राजीनामा देणारा व्यक्ती एवढं मोठं चांगलं उदाहरण भारतात जर कोणाचं असेल राजकारणाच्या दृष्टीने, म्हणजे लिटरसी होतो त्याला आपण पॉलिटिकल लिटरसी, तर ते आपल्या महामानवाने घालून दिलेले आणि आपण त्याचं महत्त्व पटवू शकलेलो नाही. आणि त्याच्यामुळे मी आंबेडकरांचं आणि खास करून दलित वर्गीयांचं एक नेहमी मी हे सांगत असतो की त्यांनी जय भीमच का म्हटलं, त्यांनी जय गौतम बुद्ध का नाही म्हटलं. आता त्यांनी सर्वांनी 56 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांनी तर खरं तर जय गौतम बुद्ध म्हणायला पाहिजे होतं, परंतु ते जय भीम का बोलले. तो वडिलांपेक्षाही विचार जो व्यक्ती देतो तो खरा आपला वडील असतो हे त्यांनी मानलं, म्हणून विचार परिवर्तन करणारा जय भीम हा त्यांनी शब्द अंमलात आणला. आपण दुर्दैवाने जय वसंत बोलू शकलो नाही आणि म्हणून आपल्याला वसंत कळालेच नाही. तेवढं मी शेवटच्या क्षणी बोलतो. आणि नाईक साहेबांना डेडिकेटेड काम करण्यासाठी गवली ते दिल्ली हाही आम्ही एक प्रयत्न केला, तोही कोणाला समजला नाही, कारण तिथपर्यंत आपली कोणाची मानसिकता झालेली नाही. आपल्याला येत्या काळात ते समजावे अशी एक अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय जवान, जय धन्यवाद निलेश भाऊ. याच्यानंतर आदरणीय डॉक्टर सुनीता पवार मॅडम यांना विनंती करतो की आपण इथे आपला विचार मांडायचे आहे. विचारपीठावर विराजमान असलेले आमचे काका हरिभाऊजी राठोड, माझे ज्येष्ठ बंधू राजेश भैया, या ठिकाणी आमच्या पोहरादेवीची अस्मिता, ज्याच्यासोबत बंजारा समाजाची अस्मिता जोडली गेलेली आहे, असे पोहरादेवीचे महंत सुनीलजी महाराज या ठिकाणी जे आवर्जून आपल्याशी संवाद साधणार आहेत असे सूर्यवंशीजी. विशेष करून या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे, या वसंत विचारमाला किंवा वसंत विचारधारा महाराष्ट्र राज्य, त्याच्यामध्ये राजेश भाऊ आणि त्यांच्या सोबतची सर्व टीम आणि या ठिकाणी आपण बसलेले सर्व बंधू, कारण भगिनी नाहीच आहे, मी एकटीच महिला दिसतीये, त्याच्यामुळं सर्व बंधूच. पहा की आज आपण पाहतो आहोत की जसं या ठिकाणी निलेश भाऊंनी मांडलं, विचार मांडले, डॉक्टर अशोक पवार माझे जे पती आहेत त्यांनी पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्याविषयीचं भाष्य
विषय केला आपणासमोर आणि विशेष करून आज आपली अस्मिता जोपासण्यासाठी जे उपस्थित राहिले ते आदरणीय पटोले साहेब. म्हणजे बघा की जसं आपण म्हणतो की आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव नाही इतर समाजांना आहे. कारण जर इतर समाजांना नसतं तर पटोलेजी आज या ठिकाणी राहिले नसते. कारण त्यांना माहिती आहे की बंजारा समाज काय आहे. हा जो बंजारा समाज आहे तर मला आल्याबरोबरच राजेश भाऊ म्हणाले की ताई आज तुम्हाला ऐकायचं. म्हणजे पहिल्यांदाच मी वसंतराव नाईकांवर व्याख्यान देण्यासाठी आपणासमोर उभी आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज वसंतराव अभ्यासताना आम्ही त्यांच्या कोणत्या पैलूचा अभ्यास केला पाहिजे. मी बॅनर जेव्हा पाहिलं तर मी राजेश भाऊंचं कौतुक केलं. राजेश भाऊंनी सहज म्हणाले की हे सरांची ऍक्टिव्हिटी आहे गोविंद भाऊंची, बरोबर ना. तर एवढे काम करणारा व्यक्ती आमच्या समाजात तेव्हा होऊन गेला, ज्यांना म्हणतोय आपण गर्वाने की त्यांनी 11 वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री पद उपभोगलं आणि ज्यांनी समाजाला नाही, नुसतं बंजारा समाजाला नाही तर इतर समाजांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं. ज्यांनी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आणि त्या आपल्या महाराष्ट्रातच नाही ज्या देशभर त्या योजना आजही तशाच अवस्थेत अजूनही चालू आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी जो विचार केलेला तो आजही आज आपण 21व्या शतकात वावरतो आहे. तर 21व्या शतकात सुद्धा त्याच पद्धतीने जर लागू होत असेल तर आमचा नेता किती द्रष्टा होता याचा विचार करण्याची आज आम्हाला गरज आहे. जर ह्या सगळ्या बाबींचा आम्ही विचार केला तर लक्षात येते आपल्याला की आम्ही ह्या विचारधारेची अशी उज्ज्वल परंपरा असणारी, अशी उज्ज्वल इतिहास असणाऱ्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो बंजारा समाज. परंतु त्यावेळेची परिस्थिती मात्र वेगळी होती. त्यावेळेला वसंतराव नाईक साहेबांसोबत कोण होते. जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं की जर महाराष्ट्र सुरक्षित राहील तर तो म्हणजे वसंतराव नाईकांच्या हस्ते किंवा त्यांच्या हातात, हे म्हणणं तेव्हाची लहान गोष्ट नव्हती. कारण आजही आपण जेव्हा बंजारा समाजाला एकवटण्याचं काम करतो आहोत तर मला माहिती आहे की हरिभाऊ काकांना किती कसरत करावी लागत असेल आणि राजेश भाऊंना किती कसरत करावी लागत असेल, संजय भाऊ